राजा दशरथाने राणी कैकेयीला 2 वर दिले होते. ते केव्हा आणि का दिले ते जाणून घेऊया. दैत्यांचा राजा ऋषपर्वा व दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी भूमीवर वृष्टीच होऊ दिली नाही. त्यामुळे भूमीवर दुष्काळ पडला. देवाचा त्यांनी पराभव केला. देवांचे गुरु बृहस्पती याने इंद्राला सांगितले, अयोध्येचा राजा दशरथ फार पराक्रमी आहे. त्याला आपल्या मदतीला बोलवा. तो दैत्यांचा नक्कीच पराभव करील. त्याप्रमाणे इंद्राने दशरथाला बोलावले. दशरथ तत्काळ तयार झाला. कैकेयी त्याच्याबरोबर युद्धासाठी गेली. इंद्राने दशरथाचा फार सन्मान केला. देव दानवांचे मोठे युद्ध झाले. त्या दशरथाने ऋषपर्वाचा पराभव केला. तेव्हा शुक्राचार्य अतिशय संतापले. त्यांनी दशरथावर अनेक अस्त्रे मारली. त्याच्या रथाचा आस त्याने एका बाणाने तोडून टाकला. रथ कोलमडून पडणार इतक्यात कैकेयीने तात्काळ खाली उतरून आपल्या खांद्यावर रथ तोलून धरला. दशरथाचे तिकडे लक्षच नव्हते. शुक्राचार्यावर त्याने बाण मारून त्यांच्या डोक्यावरचा मुकुटच ओढून लावला. तेव्हा देव जय जयकार करू लागले. त्यावेळी शुक्राचार्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी रणातून रथ मागे वळविला. कैकेयीने आपल्या खांद्यावर रथ उचलून धरला, म्हणूनच देवांचा व आपला विजय झाला हे जेव्हा दशरथाला कळले, तेव्हा त्याने तिला आनंदाने म्हटले, 2 वर मागून घे. कैकेयी म्हणाली, नाथ, मी आत्ताच काय वर मागणार? वेळ येईल तेव्हा मी मागून घेईन. त्यावेळी मला ते द्याल असे वचन द्या. दशरथ म्हणाला, प्रिये, तू केव्हाही वर माग, मी ते देईन असे वचन देतो. पतीच्या साह्यासाठी युद्धक्षेत्रात गेली असता कैकेयीला हे जे श्रेय मिळाले त्याला सुद्धा तसेच एक जुने कारण आहे. कैकेयीच्या वडिलांनी तिला एका साधूची सेवा करण्यास सांगितले होते. त्यावेळी तिने तो साधू ध्यान करीत असता त्याच्या तोंडाला काळी मस्सी लावली. तो जागृतीत आला. त्याला जेव्हा ते कळले तेव्हा तो अत्यंत रागावला. त्याने ताबडतोब कैकेयीला शाप दिला, तुला फार अपयश येईल. तुझे पुत्र तुझा द्वेष करतील. लोक तुला दोष देतील. कैकेयी त्याच्या पाया पडली. प्रार्थना करून उशाप मागितला. तेव्हा तो म्हणाला, तुला पतीच्या रणांगणात सहाय्य करता येईल. तू ज्या हाताने माझ्यासाठी पूजेचे साहित्य आणलेस व माझी सेवा केलीस, त्या हाताने तू फार बळाचे काम करून पतीला विजय मिळवून देशील. कैकेयीला त्या वरदानामुळेच दानवांशी युद्ध करताना रणांगणावर दशरथाचा रथ उचलता आला होता. तर ही होती कैकेयीच्या पराक्रमाची गोष्ट.